नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपण मनोकी रसोईमध्ये बनवणार आहोत मसाला भेंडी। मसाला भेंडी आपल्या बहुतेक मुलांची खूप फेवरेट असते। माझ्या मुलींची पण खूप फेवरेट आहे। टिफिनवर जर अगर द्यायची म्हटलं विचारलं तर नाका काय पाहिजे तर भेंडीच म्हणत होते। तर भेंडी ही म्हणजे कंप्लेंट असतात खूप जणांच्या की ते चिकट बनतात, असं काही आहे। तर आपण बनवून राहा मनोकी रसोईमध्ये। तर आपण भेंडी कशी कापायची, कशी करायची, आपण हे सर्व ट्रिक्स इथे बघणार आहोत। तर बघा, इथे मी हे भेंडे घेतले आहे, त्याला छान वॉश करून घेतलेले आहे आणि असे छान लांब लांब काप केलेले आहे। जर तुम्हाला इथे भेंडी सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्री चिरून ठेवा, धुवून छान पंख्याखाली सुकत ठेवा, किंवा मग तुम्हाला रात्री करायची असेल तर सकाळी चिरून ठेवा। त्यामुळे काय होते की त्यातलं जे चिकटपणा आहे ते थोडं कमी होऊन जाते। तर त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं आणि या प्रकारे थोडं भेंडी तळून घेतलेले आहे। तर चला आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। तर मी इथे 2 चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहे, 2 चम्मच धणे घेतलेले आहे आणि 2 चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे। आपण हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे, तेल टाकायची गरज नाही आहे। तर या प्रकारे आपण थोडं ड्राय रोस्ट करून घेऊया। तर यातलं काय असते की काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला लवकर भाजल्या जाते आणि काहीला वेळ लागतो, त्यामुळे आपण थोडं व्यवस्थित भाजायचं आहे। आणि याला छान भाजल्यानंतर आपण इथे टाकणार आहे लाल मिरची। तर लाल मिरची हे तिखट आहे म्हणून मी इथे 4-5-6 मिरच्या वापरलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कारण आपण यामध्ये तिखट सुद्धा वापरणार आहोत। तर बघा, आपला मसाला बनवून तयार आहे आणि याला आपण आता छान थोडं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि याला छान बारीक करून घ्यायचं आहे। तर या प्रकारे इथे आपला मसाला बनून तयार आहे। तर आपण पण भरपूर लोकांनी म्हणजे मसाला भेंडी खाल्ली असणार, तर आपण कोणत्या पद्धतीने करतात तर प्लीज मला शेअर करा। आणि त्यानंतर आपण इथे एक त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि तिथे जिरं मी टाकलेलं आहे। जिरं तडकल्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। तर आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे टमाटर टाकून घेऊया आणि टमाटर लवकर शिजले पाहिजे यासाठी मी मीठ टाकलेलं आहे। तर मीठ आपण आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। त्यानंतरचे मसाले आपले बेसिक मसाले आहेत, तिखट, हळद आणि गरम मसाला आणि धणेपूड। तर मी हे सर्व 1-1 चम्मच टाकलेला आहे। तर बघू शकता याप्रमाणे। आणि जो आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे तो मसाला सुद्धा आपण यामध्ये टाकायचा आहे आणि बिलकुल आपण 4 ते 5 सेकंद असं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। ऑलरेडी तो भाजून आहे। आणि त्यानंतर शेवटी इथे टाकायचे आहेत भेंडी आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बिलकुल चिकट होत नाही आणि जर असं वाटलं आपल्याला खट्टा मिठा टेस्टसाठी तर आपल्याला थोडंसं यामध्ये निंबूसुद्धा पिळून घ्यायचं आहे। आणि निंबूने काय होणार आहे की यामध्ये जर थोडं चिकटपण असेल तर चिकटपण निघून जाईल आणि टेस्ट पण खूप छान येईल। पण कधी काय आहे ना, जनरली मी भेंडी करायच्या आधी 5 ते 6 तास आधी छान धुवून चिरून ठेवते, त्यामुळे यामध्ये चिकटपणा येत नाही। जर आपण वेळेवर चिरून घेतल्या तर त्यामध्ये पाणी येतं आणि चिकट होते। तर बघा, अशी बनवून तयार आहे आपली मसाला भेंडी। तर वरून टाकलेला आहे मी सांबार आणि आता एका सर्विंग बाउलमध्ये आपण प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर हे खास व्हिडिओ आजचा माझ्या एका फ्रेंडसाठी आहे, ज्यांनी मला रिक्वेस्ट केलेली होती की मसाला भेंडीची रेसिपी शेअर करा म्हणून। तर धन्यवाद त्यांचा, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला हा प्रश्न केला किंवा रेसिपी मागितली। तर धन्यवाद। तर आपल्यासाठी ही मसाला भेंडी बनवून तयार आहे। कशी वाटली हे नक्की सांगा। जर तुम्हाला आणखी चटपटी पाहिजे असेल तर तुम्ही यावरून मॅगी मसाला सुद्धा टाकू शकता, मुलांना फार आवडतं। मी पण टाकत असते पण आज नाही टाकलेला आहे। तर कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि जर आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये।